झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या विकास आराखड्यात मंजूर असलेल्या विविध जागांचं आरक्षण बिल्डर लॉबीला हाताशी धरून वगळण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवकांनी केलाय। तत्कालीन आयुक्त विलास ठाकूर यांनी पदाचा गैरवापर करत मनपाची आरक्षित जागा खरेदी केल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी होतीये। नाशिकमध्ये सध्या भूखंडाचं श्रीखंड लाटण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत। 1993च्या विकास आराखड्यानुसार महापालिकेनं 542 जागांवर आरक्षण ठेवलं होतं। यातल्या 226 जागा महापालिकेच्या माध्यमातून विकसित झाल्याचा दावा नगर रचना विभागानं केलाय। मात्र बिल्डर लॉबीला हाताशी धरून मनपाचे अधिकारी गैरव्यवहार करत असल्याचा आरोप सदस्यांनी केलाय। या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विलास ठाकूर यांचं नाव समोर आलंय। पदाचा गैरवापर करून महापालिकेचा आरक्षित भूखंड त्यांनी स्वतःच विकत घेतल्याचा आरोप होतोय। नाशिक नगरपालिका जिच्याजवळ टेक्निकल स्टाफ नव्हता तिने 2 डेव्हलपमेंट आपलं टीपी स्कीम केल्या आहे, परंतु नाशिक महापालिकेने 20 वर्षात एकही टीपी स्कीम न केल्यामुळे हे सर्व रिझर्वेशन महापालिकेच्या अंगात पडले। तत्कालीन आयुक्त असताना त्यांनी त्यांच्या कामात तो जो त्यावेळेस कसूर केलेला आहे, म्हणून त्यांच्या या सगळ्या प्रकरणावर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी होती। हा मुद्दा तापला असताना महापौरांनी मात्र हा विषय पुढच्या सभेपर्यंत तहकूब ठेवलाय। आजच्या लक्षवेधीवरच्या प्रस्तावासंदर्भातचा निर्णय हा संबंधित अधिकारी पुढील महासभेत ज्यावेळेस उपस्थित राहतील त्यावेळेस याच्यावरचा निर्णय घेतला जाईल। तत्कालीन मनपा आयुक्त विलास ठाकूर सध्या आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळतायत। महापालिकेनं शहरात टाउन प्लॅनिंग सारखी स्कीम राबवली असती तर महापालिकेच्या आरक्षणावर गंडांतर आलं नसतं अशी ओरड आता सुरू झाली आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।